तर नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज रोशन, तर गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय प्रयाग. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू योग्य टप्पा योग्य दिशेवरती अचूक गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. सन्माननीय सुरेश पाटील तसेच सन्माननीय महेश वाडेकर या दोघांनाही विनंती करतोय आपण कृपया पॅवलेन मध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दोन्ही मान्यवरांचं येथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळाच्या विनंतीस आपण मान द्यायचा आहे. सुयोग पाटील येथे मात्र सामनावीराचा पुरस्कार येथे स्वीकारतायत. मी विनंती करतोय सन्माननीय केशीनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते सुयोग पाटील एक अप्रतिम झेल पकडला. शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली. प्रणयने येथे मात्र आपलं पारितोषिक येथे त्याला डेडिकेट केलंय. वेल डन सुयोग पाटील, मनपूर्वक खूप खूप अभिनंदन. खूप खूप नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. सन्माननीय सुरेश पाटील येथे आलेले आहेत. महेश वाडेकर यांना मी विनंती करतोय आमच्या विनंतीस मान देऊन येथे कृपया स्टेजवरती आसनस्थ व्हायचं आहे. NSC खानाव व नवतरुण मित्र मंडळ खानाव आयोजित या भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. वळतोय सामन्याकडे. स्वीप मारण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तत्पूर्वी एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 वरती पोहोचली आहे. वाईट चेंडू आला त्यानंतर एक सिंगल धाव आली. त्यानंतर सिंगल धाव आली. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट राऊंड विकेट येथे गोलंदाजी करतोय. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन मैदानावरती आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे मनीष कडून येथे चांगला दर्जेदार खेळ होणं गरजेचं आहे. लेफ्टी राईटी फलंदाज इथे मैदानावरती चालले तर जय भैरवनाथ उसर हा संघ एक चांगली धावसंख्या सेट करू शकतायत. 40-50 धावा या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने निर्णायक ठरतायत. चांगली गोलंदाजी. प्रयाग येथे मात्र या षटकामध्ये पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये येथे मात्र अचूक गोलंदाजी करत असताना क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा असणार आहे. यानंतर दुसऱ्या लॉट्स मधून ब गटातून येथे PPF कुरुळ विरुद्ध श्री गणेश बोरपाडा या दोन संघांमध्ये क्वार्टर फायनलचा दुसरा सामना रंगणार आहे. या चेंडूवरती हुक केलाय. फाईन लेग मध्ये चेंडूला पाठवलंय. सीमारेषा बाहेर येतोय. यस इट इज. पंचांकडून इशारा आलाय. षटकार. धावसंख्या 6 ने वाढली आहे. पुढील चेंडू उलट्या हाताने. वा भाई वा. कडक असा फटका. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. आल्या होत्या मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती फलंदाजाने खेळलेले 2 कल्पकतेने हे फटके आणि त्यामुळे धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 13 धावा. 13 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात येथे मिळाली आहे. महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर या संघाला. गोलंदाज सर्वेश गोलंदाजी मार्क वरती. सर्वेश पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता. बघूया सर्वेश 6 चेंडू. सर्वेश 6 चेंडू डाव्या यष्टीला येथे बाहेर टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय.
वाईट प्लस चौकार, एकूण 5 धावांचा बोनस या चेंडूवरती मिळतोय. डीजे चांगली धावसंख्या येथे आली आहे. सर्वेश यावेळेचा चेंडू फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेक गेली आहे तोपर्यंत एक सिंगल धाव. धावफलकावरती वाढती आहे, धावसंख्या पोहोचली आहे 19 वरती. 19 रन्स, 19 धावा धावफलकावरती. मनीष साठी जयवंत शिंदे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक मनीष साठी आलेलं आहे. चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये इथे मनीषने केला. एक षटकार लगावला, एक चांगला हुक केलेला फटका, त्यानंतर एक उलट्या हाताने स्विच हिटचा फटका खेळला. धावसंख्या 19 वरती पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असलं की वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल करावे लागतात. ऑफ साईडला आपण पाहिलं तर 4 खेळाडू आहेत, लेग साईडच्या दिशेने 5 खेळाडू आहेत. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर एक डीप मिड विकेट आहे, त्यानंतर एक डीप वाइडिश मिड विकेट मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सर्व्हिस 6 चेंडू, या चेंडूवरती हुक केलाय, शॉर्ट पॉइंट लेग मध्ये कमालीचा झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. सुदेश, मागील सामन्यामध्ये सुदेशने इथे मात्र उत्कृष्ट कामगिरी केली होती. सामनावीराचा पुरस्कार त्याला इथे मिळाला होता. NEC खानाऊट चषक 2025 पर्व 9. 2 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 फॉर्मॅट मध्ये 2 फायनल्स खेळवल्या जातील. एका फॉर्मॅट मध्ये एकूण 24 संघ आहेत, तर दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये 16 संघ आहेत. पुन्हा एकदा फलंदाज हुक करण्याचाच प्रयत्न करतायत, कारण शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये आहे. त्याच्या डोक्यावरून मारण्याचा मानस होता मनीषचा. तो मनीषचा इथे मात्र मानस येथे खराब झाला, कारण त्याचा झेल येथे पकडला. पुन्हा एकदा नवीन आलेला बॅटर सुदेश सुद्धा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पाहूया हा चेंडू. चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी या चेंडूवरती. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळतोय. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. लागोपाठ 3 चेंडू येथे डॉट आले, त्यामध्ये 1 विकेटचा समावेश आहे. सर्वेशच्या गोलंदाजीची हीच खऱ्या अर्थानं खासियत आहे. जय भारत वेलवली संघ प्रथम टॉस जिंकून येथे गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे. पहिल्या चेंडूवरती वाईट प्लस चौकार आला होता, 5 धावा बोनस स्वरूपात मिळाल्यात. मात्र येथे चौथा चेंडू डॉट. अचूक गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी म्हणावी लागेल. अगदी लेंथ बॉलवरती मागील दोन्ही चेंडू फलंदाजाने फेकलेत. फलंदाज येथे मात्र बीट झालाय. धावसंख्या येथे स्थिर आहे. जिंकण्यासाठी किती धावांचं टार्गेट पूर्वार्धाच्या खेळामध्ये दिलं जाणार. धावसंख्या आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती यू मिस, आय विल बी डेफिनेटली. बुमरा स्टाईलने इथे यॉर्कर फेकलाय. सर्वेशला मिळालेली पहिली सफलता, दुसरा हादरा बसतोय भैरवनाथ उसर या संघाला. दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती लागल्या. 2 गडी बाद. सर्वेशने केलेली कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या चेंडू खर्च करत असताना त्याने 6 धावा खर्च केल्या, मात्र नंतरचे 5च्या 5 चेंडू त्यामध्ये 2 विकेट मिळवल्या आणि येथे 3 चेंडू डॉट फेकलेत.
कमालीची गोलंदाजी. 2 षटक पूर्ण 19 धावा 2 गडी बाद असं हे चित्र जय भैरवनाथ उसर संघाचं पाहतोय. न्यू बॉलर येथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. अथर्वच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अथर्व येथे काय करामत मैदानावरती करणार. चांगलं क्रिकेट आज संपूर्ण नाईट या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. काही दर्दी क्रिकेट रसिक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या दर्दी क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. चेंडू फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. फेक केली आहे तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती एकच धाव या चेंडूवरती मिळते. माफ करा एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 20 धावा धावफलकावरती. आज अभिषेक शर्माने भारत विरुद्ध इंग्लंड सामना रंगला. 20 चेंडूंमध्ये हाफ सेंचुरी लगावली आहे. युवराज सिंगने तब्बल 12 चेंडूंमध्ये येथे हाफ सेंचुरी लगावली होती. यावेळच्या चेंडूवरती लॉफ्टेड फटका लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. सिंगल धावेने येथे दबाव फलंदाजांवरती येऊ शकतो. फलंदाजांना येथे मात्र अटॅक वरती भर द्यावा लागणार आहे. षटकार किंवा चौकार येथे मारावे लागणार आहेत. 45-50 पर्यंत धावा धावफलकावरती जर लागल्या तर सामन्यामध्ये एक चांगली चुरस पाहायला मिळू शकते. ह्या चेंडूवरती येथे स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चिकी रन घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर चेंडू अडवेल फेक करेल तोपर्यंत लेग बाईचा इशारा पंचांनी दिलाय. लेग बाईच्या धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 22 वरती 22 रन्स 22 धावा धावफलकावरती आल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बघूया चेंडू सर्वेशचा. माफ करा अथर्व गोलंदाजी करतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने मोठी धाव घेतली मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला पार करत चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषा बाहेर. चौकार. धावफलकावरती 2 गडी बाद 26 धावा 2.4 ओव्हर. अथर्व पुलर लेनचा चेंडू कार्पेटच्या आधारावरती ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या वाढते 27 वरती पोहोचली आहे. सिंगलला धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 27 वरती. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. अथर्वने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. या चेंडूवरती फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येथे मात्र झेल सोडतोय. 2 धावा तत्पुरी फलंदाजांनी पूर्ण केल्यात. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट 29 धावा धावफलकावरती लागल्यात. तीन षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या 29 धावा धावफलकावरती लागले. जयवंत रामनाथ शिंदे यांच्याकडून पारितोषिक आलाय. षटकार मारला चौकार मारला किंवा विकेट मिळवली तरी 100 रुपयांचं पारितोषिक. तत्पुरी येथे मात्र 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होणार का. तिसरी धाव सुद्धा मिळाली असती मात्र बॅकअप येथे मिळतोय. तत्पुरी 2 धावांनी येथे सुरुवात या षटकाची केली आहे. चेतन गोलंदाजीसाठी आलाय. 2 धावांनी धावसंख्या 31 वरती पोहोचली आहे. 31 रन्स 31 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात देण्याचा येथे प्रयत्न. मागील सामन्यामध्ये चेतनने चांगली कामगिरी केली होती. तो चेतन येथे गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे तो स्वराज.
स्वराजने सुद्धा स्लॉग ओव्हर मध्ये मागील सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा सुमित पवार सर करतायत. अतिरिक्त धाव मोजली जाते. धावसंख्या 32 वरती, 32 रन्स, 32 धावा धावफलकावरती येथे लागली आहे. चांगली फलंदाजी येथे करावी लागणार आहे ती फलंदाज स्वराज आणि त्याच्या जोडीला रोशन या फलंदाजाला. यावेळचा चेंडू यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. मथली यष्टी उद्ध्वस्त केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, दांडी उद्ध्वस्त केली आहे. डीजेला इथे मात्र संधी मिळते. चेतनला इथे जात आहे. चांगला चेंडू, यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू, अप्रतिम येथे चेंडू फेकला. स्वराजला येथे मात्र बाद केलं. दोन्ही बेस्ट खेळाडूंमध्ये येथे रंगत रंगली होती. मात्र चेतनचं वर्चस्व या चेंडूवरती पाहायला मिळालं. तर अजून 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू गॅप मध्ये, जबरदस्त फटका, स्ट्रेट डाऊन द विकेट, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अगदी बाणासारखा सरळ चौकार येतोय. चौकार तत्पुरी आलेला आहे. मात्र येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये हा कारनामा गोलंदाज किंवा फलंदाजांना करावा लागणार आहे. धावसंख्या 36 वरती पोहोचली आहे. एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावरती आली आहे. पाहूया चेंडू. चेतनचा हा चेंडू खराब होता, फुल टॉस होता, फायदा मात्र फलंदाजाला उचलता आलेला नाहीये. चेंडूला नुसती दिशा दिली असती तरी चौकार या चेंडूवरती मिळाला असता. पंचांनी येथे मात्र वेस्ट हाईटचा रिव्ह्यू घेतलाय. प्रीतम पाटील सर, येथे वेस्ट हाईटचा नो बॉल साठी पंचांनी येथे अपील केलाय. थर्ड अंपायर येथे मात्र तो अपील, कारण टेक्निकल मदत येथे घेतली जाते. आजकाल आपण जर पाहिलं टेनिस क्रिकेट सुद्धा अगदी वेगळं वलय या टेनिस क्रिकेटला सुद्धा मिळालंय. कारण आपण इंटरनॅशनल फीवर या मैदानावरती तरी मित्रांनो नक्कीच पाहतोय. कारण पूर्वी आपण जर पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा डे क्रिकेट जास्तीत जास्त खेळलं जायचं. टेस्ट क्रिकेट आपण पाहिलं तर 2014 पासून डे नाईट टेस्ट क्रिकेट आपण पाहिलं. फेअर डिलिव्हरी, बाईकची धाव येथे मात्र 1 मिळाली आहे. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 37 वरती पोहोचली आहे. 37 रन, 37 धावा, 2 चेंडू येणं बाकी आहे. चेतन गोलंदाजी करतोय. चेतनचा चेंडू खराब, फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून उडवलंय. षटकार. धावफलकावरती 43 रन्स, 43 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती येथे मोठा फटका येणार का? या षटकारावरती जे पारितोषिक लावलं होतं जयवंत शिंदे यांच्याकडून येथे मात्र आणखीन एक मोठा फटका, कमालीचा स्ट्रोक, जबरदस्त बॉटम हँडचा वापर. शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 बिग स्ट्रोक येथे मात्र समाधानकारक धावसंख्या धावफलकावरती पोहोचवते. 49 धावा धावफलकावरती आल्यात. मागील सामन्यामध्ये सुद्धा तसंच घडलं मित्रांनो.
जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलंय 50 धावांचं. शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 बिग स्ट्रोक, रोशनच्या बॅट मधून आलेले 2 संजीवनी असे षटकार सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जान आणते. चांगले 2 स्ट्रोक आले. धावसंख्या येथे स्कोरशीट वरती 49 लागली. 50 धावांचं येथे टार्गेट असणार आहे ते जय भारत वेलवली या संघाला. तत्पूर्वी टॉस साठी यायचं आहे. यानंतर आजच्या रात्रीतील शेवटची क्वार्टर फायनलची लढत रंगणार आहे श्री गणेश बोरपाडा विरुद्ध प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ या 2 संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय व्यासपीठावरती सन्माननीय जितेंद्रदादा गोंधळी तसेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष रवींद्र ठाकूर तसेच आमचे मित्र सूरज गोंधळी या सामन्यांचा खऱ्या अर्थानं सुंदररित्या आनंद घेत आहेत. चांगली सुरुवात इथे झाली होती. संध्याकाळी 7 वाजता या सामन्यांना खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. मैदानावरून आपण पाहतोय निलेश दादा गोंधळी इथे येत आहेत. चांगली मेहनत खऱ्या अर्थानं या संपूर्ण रात्रीमध्ये NSC खानाव संघाच्या स्वयंसेवकांनी घेतली आहे. अजून 2 रात्र ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होणार आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडूंच्या या खेळामध्ये 50 धावांचं टार्गेट असणार आहे. 24 चेंडू म्हणजे 4 षटक. 4 षटकांमध्ये 50 धावांचं टार्गेट म्हणजे प्रति षटक 12.50च्या सरासरीने येथे धावा बनवाव्या लागणार आहेत. पूर्वार्धाचा आपण जर खेळ पाहिला तर सर्व काही चांगलं घडत असताना मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 मोठे फटके हे सामन्याला खऱ्या अर्थानं कलाटणी देणारे हे 2 फटके ठरू शकतात. कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा PPF कुरुळ संघ शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके लगावले आणि स्कोरशीट वरती येथे चांगली धावसंख्या आली. dreamscricket.in ची संपूर्ण टीम मित्रांनो खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत घेते. कौस्तुभ पाटील, अनिरुद्ध वर्तक आणि त्यांचे इतर सर्व सहकारी कॅमेरामन असतील, व्हिडिओ एडिटर असतील किंवा व्हिडिओ स्कोरर असतील, गुणलेखक म्हणून संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहतोय अगदी न थकता न दमता धरणे गुरुजी आपलं काम चोख निभावत आहेत. समालोचक निशांत पाटील, इम्रान बुखारी तसेच कैलास कर्णेकर सर आणि मी स्वतः सौरभ बुरे आजच्या रात्रीमध्ये समालोचन केलंय. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत, शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक झेल पकडतोय आणि पहिल्या चेंडूवरती जय भारत वेलवली संघाला मिळालेला हा पहिला मोठा हादरा. संघ आपण पाहतोय महेश वाडेकर यांनी पुरस्कृत केलेला जय भैरवनाथ उसर विरुद्ध जय भारत वेलवली या 2 संघांमध्ये ही लढत रंगते. उद्याच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण चांगल्या संघांमध्ये लढती पाहणार आहोत. स्ट्राइक एंड वरती बॅटर आलाय सुयोग वरती आता मात्र जबाबदारी दिली आहे. बघूया चेंडू जयेंद्रचा. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकाच आतमध्ये येतोय. ऑफ टर्न केलेला हा चेंडू. जय भैरवनाथ उसर संघ पहिल्याच षटकामध्ये येथे फ्रंट फूट वरती येण्याचा प्रयत्न करतायत. अचूकता, भेदकता, आक्रमकता गोलंदाजीतून दाखवत आहेत. तत्पूर्वी टॉस साठी PPF कुरुळ झालेला आहे टॉस.
माफ करा, श्री गणेश बोरपाडा संघाने येथे टॉस जिंकलेला आहे. हा सामना संपल्यानंतर निर्णय त्वरित घ्यायचा आहे. शेवटचा सामना यानंतर रंगणार आहे. ऑफ स्टंपला शबल होऊन ऑन साइडला इथे फलंदाजाने लगावलाय हाय अँड हँडसम असा षटकार. डीजे मास्टर त्यांचं इथे काम पाहत आहेत. आर्यन डीजे मास्टर ची भूमिका साकारत आहेत. तत्पूर्वी एक मोठा फटका आलाय, षटकार. वन्स अगेन चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येथे चेंडू खाली, झेल येथे पकडलाय. अप्रतिम झेल पकडलाय फलंदाज क्रमांक दुसरा. येथे बाद. सुयोग बॅक टू द पॅव्हलियन. जरूर खाल्लाय, मात्र दोन महत्वाच्या फलंदाजांना बाद केलंय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. चौथ्या क्रमांकावरती विनीत शिंदे विरुद्ध विनीत थळे विरुद्ध जयेंद्र शिंदे अशी लढत मैदानावरती येथे रंगणार. चेंडू बॅटचं हे युद्ध आणि या चेंडू बॅटच्या युद्धामध्ये कोण सरस ठरतोय पाहूया. चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक उत्कृष्ट झेल पकडतोय. ओव्हर हॅट्रिक सादर केली आहे गोलंदाज जयेंद्र शिंदेने. तीन महत्वाचे फलंदाज, तीन मोहरे जयेंद्र शिंदेने टिपलेत. फलंदाज क्रमांक तिसरा येथे बाद. नमना इथे सादर करतोय जयेंद्र शिंदे. चांगली बॅटिंग येथे केली. पूर्वार्धाच्या खेळामध्ये फलंदाज सुदेशने, माफ करा, मनीष, त्यानंतर रोशन, स्वराजने सुद्धा इथे चांगल्या धावा बनवल्या. एक चांगला खेळ येथे मैदानावरती पाहायला मिळतोय जय भैरवनाथ उसर या संघाकडून. इनसाइड आउट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. दूरवरच्या चेंडूला इथे मात्र ड्राईव्ह मारलाय. हवेमध्ये खेळण्यासाठी मजबूर करतोय गोलंदाज. सिंगल धाव मिळते. षटक क्रमांक पहिलं पूर्ण होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा देत 3 फलंदाजांना जयेंद्र शिंदे याने बाद केलंय. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. जयवंत रामनाथ शिंदे यांच्याकडून गोलंदाज जयेंद्र शिंदे साठी हे पारितोषिक आलंय. 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. 3 विकेट मिळवल्याबद्दल हे पारितोषिक आलंय. मगापासून जयवंत शिंदे ते उत्तम अशी पारितोषिक लावतायत. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन वाढवण्याचं काम करतायत. कारण हा प्रोत्साहन वाढवणं खऱ्या अर्थानं आपले समर्थक असतात. ते समर्थक खऱ्या अर्थानं प्रोत्साहन वाढत असतात. कधी कधी खेळाडूंना मध्ये आणि प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये सुद्धा कधी कधी काही गोष्टी घडत असतात. कारण कधी कधी असं चित्र सुद्धा गुरुजी आपल्याला पाहायला मिळतं की तुम्हाला बाहेर बसून खूप समजतं, परंतु कधी कधी बाहेर बसणाऱ्याला सुद्धा समजतं की एखादा फलंदाज कसा खेळतोय, एखाद्या फलंदाजाची खेळण्याची शैली कशी आहे हे बाहेर बसणाऱ्याला सुद्धा माहिती असते. यावेळचा चेंडू फुल टॉस आहे. चेंडू हवेत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक येथे मात्र झेल सोडतोय. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. कारण आज संपूर्ण रात्रीमध्ये तब्बल 21 झेल सुटलेले आहेत. सर्व इत्थंभूत माहिती
आपले डरणे गुरुजी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. 21 वेळा आपण पाहतोय झेल इथे सुटलेत. धावसंख्या 1 ने इथे वाढतीये, 8 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र टार्गेट आहे 17 चेंडूंमध्ये 42 धावांचं. 17 चेंडूंमध्ये 42 धावा या मैदानावरती निघू शकतायत. फलंदाज सागर आता मात्र स्ट्राइक एंड वरती आलाय. सलामीला आलेला हा फलंदाज सागरला आता मात्र एक चांगली जबाबदारीने खेळावं लागणार आहे. सागरला फुल टॉस चेंडू, जन्मदिन का तोहफा, तोहफा कबूल करो, तो सी ग्रेट हो, षटकार. ते मात्र एक मोठी चुकी केली आहे. फुलटॉस चेंडू सागर सारख्या फलंदाजाला इथे टाकलाय. धावसंख्या 6 ने पोहोचली आहे धावफलकावरती. 14 धावा. इक्वेशन बदलत आहे. 16 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 36 धावा. जोपर्यंत सागर मैदानावरती आहे तोपर्यंत जय भारत वेलवली या संघाच्या जिंकण्याच्या आशा जिवंत असणार आहेत. ह्यावेळचा चेंडू धीम्या गतीने टाकलेला चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेर येथे वाईड लाईन वरती टाकलेला हा चेंडू. शुभमने येथे मात्र कमबॅक केलाय. एक चेंडू खराब टाकला परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती येथे मात्र चेंडू डॉट येतोय. डॉट बॉलने गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो, गोलंदाजाचं आत्मबल वाढलं जातं. संघामध्ये नवी चेतना इथे निर्माण खऱ्या अर्थानं मित्रांनो येते. कारण मी चांगली गोलंदाजी करू शकतो, मी समोरच्या फलंदाजाला रोखू शकतो. कारण दुनिया उम्मीदों पे कायम आहे. चांगली गोलंदाजी येथे या चेंडूवरती पाहायला मिळाली शुभम कडून. पुढील चेंडू सागरसाठी. सागरने येथे मात्र ऑन साइडच्या चेंडूला उडवलंय. वाइडेश लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर येतोय सागरच्या बॅट मधून. दुसरा उत्तुंग षटकार. चौदा चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. अजून 2 चेंडू या षटकामध्ये येणं बाकी आहेत. या 2 चेंडू मध्ये एखाद जरी मोठा फटका आला, दबाव वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या अतिरिक्त धावेने वाढतीये. धावसंख्या 21 वरती. 21 रन्स, 21 धावा धावफलकावरती लागली आहे. अचूक गोलंदाजी येथे करावी लागणार आहे. शुभम या षटकामध्ये ते मात्र फटका जरूर त्यांनी 2 खाल्लेत. कमबॅकिंग चेंडू येथे करावे लागणार आहेत. पाहूया चेंडू सागरसाठी. सागरने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सागरचा झेल येथे मात्र सोडत नाहीये. फलंदाज येथे मात्र येथे मात्र विकेटचं पतंग होत आहे. सागर येथे मात्र बाद झालाय. हवेमध्ये फटका खेळला. वाईडेश मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येथे झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक येथे 4था बाद झालाय. 4 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर भावेश मैदानावरती येतोय. जिंकण्यासाठी 13 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. कॉट बिहाइंडचा येथे हलकाच अपील मध्ये उत्साह आत्मविश्वासाची येथे मात्र कमी जाणवली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या
21 धावा धावफलकावरती लागली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये 29 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्या 12 चेंडूंमध्ये 29 धावा पूर्ण येथे होणार का? चांगला क्रिकेट येथे मैदानावरती रंगते, चांगलं क्रिकेट येथे मैदानावरती होते. चला बॅट्समन बॉलर लगेच यायचं आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांचं टार्गेट. शिवम शिंदे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे किरण. बघूया किरणची फलंदाजी, सामन्यामध्ये जिंकून देणारी फलंदाजी त्याला करावी लागणार आहे. यावेळचा चेंडू फुल टॉस. LBW चा अपील येथे केलाय, परंतु येथे सिंगल धाव या चेंडूवरती फलंदाजाने पूर्ण केली. लेग बायचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव या चेंडूवरती मोजली जाते. धावसंख्या वाढली आहे 22, माफ करा 22 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 11 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 11 चेंडूमध्ये 28 धावा पूर्ण करायच्या आहेत. चांगलं दर्जेदार क्रिकेट महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले. भावेशने मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक. फुलटॉस चेंडू वरती फलंदाजाला फायदा उचलता आलेला नाहीये. आमचे मित्र सूरज गोंधळी यांच्याकडून हे पारितोषिक आहे. सिंगल धाव या चेंडूवरती मिळतीये. जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडू शिल्लक, 27 धावांची आवश्यकता. किरणसाठी सुद्धा पारितोषिक असणार आहे. सेम पारितोषिक सूरज गोंधळी यांच्याकडून हे पारितोषिक आहे. 3 मोठे फटके इथे मारणार का? 2 तरी मोठे फटके या षटकामध्ये आलेच पाहिजेत. फुलरलेनचा चेंडू यॉर्क मारलाय फलंदाजाला. इथे जागेवरती थांबून ठेवलाय. चेंडू येथे डॉट येतोय. चांगली गोलंदाजी शिवम शिंदेची. शिवम मावी या खेळाडूला आपण पाहिलं असाल अंडर-19 विश्वचषकामध्ये खऱ्या अर्थानं वेगवान गोलंदाजी केली होती. 2018चा विश्वचषक अंडर-19 विश्वचषक त्यांनी जिंकला होता. शिवम येथे मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना 9 चेंडू शिल्लक आहेत. यावेळचा चेंडू फुल टॉस. विकेट कीपरने झेल पकडलाय. शिवमला मिळाली आहे सफलता. फलंदाज क्रमांक 5वा येथे वेलवली संघ येथे थोडासा बॅकफुट वरती गेलाय. आता मात्र फ्रंट फुट वरती येण्यासाठी फलंदाजांना आक्रमण करावं लागणार आहे. न्यू बॅटर अमोघ पाटील मैदानावरती येतोय. यावेळचा चेंडू डाव्या स्टीच्या बाहेरून गेलेला हा चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त धाव मोजली जाते. धावसंख्या 24 वरती. जिंकण्यासाठी 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता. अमोघ साठी सुद्धा पारितोषिक सेम असणार आहे. लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपये सूरज गोंधळी यांच्याकडून. शिवमचा हा चेंडू फुल टॉस. नो बॉलचा इशारा पंचांकडून. फटका इथे मात्र कमकुवत फटका इथे फलंदाजाच्या बॅट मधून बसलाय. 9+1 2 धावा या चेंडूवरती मिळणार. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिट बॉल असणार आहे. फ्री हिट बॉल वरती येथे फलंदाज फायदा उचलणार का? इक्वेशन बदलते. 8 चेंडू 24 धावा. एखाद षटकार किंवा एखाद चौकार या 2 चेंडूंमध्ये जर आला, षटकार चौकार जर आला, 8 ते 10 धावा किंवा 12 धावा या 2 चेंडूंमध्ये जर आल्या तर सामना बनू शकतो. परंतु संघाचे महत्वाचे फलंदाज अगदी निम्मा संघ येथे तंबूमध्ये गेलाय, गारद झालाय. भावेश स्ट्राइक एंड वरती आहे. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल वरती फ्लिक मारलेला हा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेलाय. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, फेक करतोय. तोपर्यंत एक शॉर्ट रनचा इशारा पंचांकडून येतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळणार. धावसंख्या 1 ने इक्वेशन बदलतंय. धावसंख्या 25 धावा, माफ करा 27 धावा धावफलकावरती आली आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडू
23 धावांची आवश्यकता. निशांत आपण पाहिलं तर सामना असं वाटत होतं की एक चांगला चुरशीचा होईल, रंगतदार होईल, परंतु तसं काही सामन्यामध्ये होताना दिसत नाहीये. सामना आता मात्र जय भारत वेलोवली संघाला थोडासा अडचणीमध्ये आलाय. बघूया चेंडू, ह्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र अनसक्सेसफुली राहिलाय. लॉंग ऑन मध्ये रोशन झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक 6 तर 27 धावा धावफलकावरती. या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 23 धावा येणार का? कारण पूर्वार्धाच्या खेळामध्ये 20 धावा आल्या होत्या. 23 धावा 6 चेंडूमध्ये येणार का? मॅच जिंकली तर सुरेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू खराब होता. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करत नाहीये. 7वा हादरा बसतोय जय भारत वेलोवली संघाला. जबरदस्त आहे ते क्षेत्ररक्षण. एनएससी खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव आयोजित भव्य दिव्य अशी नाईट क्रिकेट स्पर्धा पाहतोय. अंतिम टप्प्यापर्यंत पहिला दिवस येथे आलाय. क्वार्टर फायनल येथे जिंकण्यापासून थोडेसे दूर आहेत. चांगला चेंडू गुडलेन स्पॉट वरती टप्पा घेतल्यानंतर चेंडू हलकाच आतमध्ये आलाय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. यानंतर सुद्धा एक क्वार्टर फायनलचा सामना रंगणार आहे. श्री गणेश बोरपाडा विरुद्ध प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ या दोन संघांमध्ये एक चांगली लढत यानंतर होणार आहे. चांगला सामना येथे यानंतर आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी आता मात्र 23 धावांची आवश्यकता. इनसाइड आउट खेळलेला फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेत. कव्हर मधला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चांगला झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक 8 येथे बाद. आठवा गडी येथे बाद झालाय. 2 विकेट येथे मात्र मिळवल्यात. W0W वाव हा शब्द नक्कीच या गोलंदाजाला तयार होतो. खऱ्या अर्थानं वाव अशी गोलंदाजी खऱ्या अर्थानं या संपूर्ण रात्रीमध्ये गोलंदाज सौरभने केली आहे. मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली केली होती. आणखीन एक चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केला. प्रयत्न येथे मात्र त्याच्या वाट्याला यश मात्र मिळत नाहीये. चांगला प्रयत्न होता. हाफ चान्स होता. हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा त्याचा हा मानस. चेंडूवरती मात्र 2 धावा मिळत आहेत. जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 2 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक फलंदाज येथे मात्र बाद. बॅटची इनसाइड एज लागली होती. मेन अंपायर कडे मागा ना प्लीज. कॉट बिहाइंडचा अपील मित्रांनो मेन अंपायर कडे मागायचा. फलंदाज येथे मात्र बाद होतोय.
चेंडू येणं बाकी आहे. शेवटचा बॅट्समन सुद्धा आहे ते बाकी आहे. चेंडू डॉट. पहिला संघ येथे क्वालिफाय झालाय. जय भैरवनाथ उसर हा संघ. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक अभिनंदन. महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर संघ येथे या ग्रामीण 24 संघांमध्ये एक संघ